प्रत्येक पर्यटन आपल्याला हवं तसंच असेल असं कशावरून? आणि हेही तितकंच खरं आहे की आपल्याला नेमकं काय हवंय हे तिथं गेल्याशिवाय कसं शोधता येईल? रोजच्या जगण्याला त्रस्त होऊन कोकण किनारपट्टीवर असलेल्या असंख्य पर्यटन स्थळांचा मागोवा घेतला. मी एक असा किनारा शोधला जिथं मला शांती आणि आनंद ह्या दोनही गोष्टी एकत्र साधता येऊ शकतात. या गावातली माणसं अतिशय मनमुळावू आहेत. गावात वैशिष्ट्य म्हणजे सांस्कृतिक ठेवा पण तसा म्हटलं तरी हरकत नाही की प्रत्येक सण हा अगदी व्यवस्थितरित्या म्हणजे नियोजनबद्ध असा आखून साजरा केला जातो. आमच्या गौरी गणपतीचा पलितेचा नाच असेल, गोविंदा असेल, इथं खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि तो पूर्ण सगळ्या जाती धर्मातले लोक एकत्र येऊन आम्ही तो साजरा करतो. 3 ते 3.5 किलोमीटर हा आम्हाला समुद्रकिनारा लाभलेला आहे. तसंच महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि अशी बरेच छोटी छोटी ठिकाणं आहेत जी अजून म्हणजे आता इथे उदाहरणं तुम्हाला माहीत नसेल तर इथे गरम पाण्याचे झरे आहेत आणि त्यामुळं पर्यटक दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. इथलं जेवण आणि जी पर्यटकांना ट्रीटमेंट दिली जाते ती अतिशय प्रामाणिक आणि सोज्वळ असते. केळशी महाराष्ट्राचा एक असा किनारा ज्याला फक्त ऐतिहासिक पार्श्वभूमीचा दाखला तर आहे, पण सोबतीला इथल्या एकोप्याचा कोकण मेवा तुम्ही पावलोपावली चाखू शकता. हा एकोपा काही आजचा नाहीये. इथं शेकडो वर्षांपासून सुरू असलेला हा एकोपा गावकऱ्यांनी प्राणपणानं जपलाय. लोकांमध्ये जी एकात्मता असते किंवा जे एकमेकांशी जोडले जातात ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे. तर मला वाटतं हे जे एकत्रित जे सण होतात तेच खूप जास्त महत्त्वाचं वाटतं. इथे जो याकोबाबा दर्गा आहे तिथे दरवर्षी उरूस साजरा केला जातो. त्या उरूसमध्ये हिंदू लोक जाऊन नैवेद्य पहिला दाखवतात. हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे केळशी गावामध्ये. आता उदाहरणच सांगतो की आमच्या रथावर जो आरसा असतो तो नाभिक समाज पुरवतो. आमचं जे रथाचं कापड आहे ते शिंपी समाज पुरवतो. आमचा जो मांडव आहे तो माळी समाज घालतो. जमिनी करायच्या झालं तर आमचा कुणबी समाज करतो. एकाही ठिकाणी भांडण न वाजता सुरळीत जसं काम चालतं तसं चालतं. त्याचं कारण एक आहे की 18 पकड जातीनं त्या ठिकाणी सामावून घेण्याची कसब त्या उत्सवकर्त्यांनी साधलेली आहे. पूर्वीपारपासून कसं हे सलोख्याने राहिलेलं गाव आहे आणि तशी फार श्रीमंती नाही, पण गावामध्ये जे शेतीवाडी धंदे करून जे लोक उपजीविका करत असताना एकमेकाची जी देवाणघेवाण होते त्यातून पूर्वापार असं गाव म्हणजे कुटुंब असल्यासारखं वाटतं. मी भारजा नदीला लागून असलेल्या वळण वाटेने जेव्हा केळशी गावात पोहोचलो तेव्हा तिथं अमित कोठारी यांच्या भारजा इनला थांबलो. प्रचंड मोठा समुद्रकिनारा आहे जो 3.5 किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे की इथं धांगडधिंगा नाही, वाहनांचा गोंगाट नाही, शांतता आहे. अमित शहरातली नोकरी सोडून इथं कुटुंबासोबत बाय चॉईस राहतायत. त्याची आवड केळशीबद्दलची ही आम्हालाही चकित करणारी आहे. गावासाठी अक्षरशः वेडाच, म्हणजे प्रत्येक गोष्ट त्याला जाणून घ्यायची असते. गावातली संस्कृती म्हणा, गावातल्या काही रीती रिवाज, चालीरीती सगळं त्याला जाणून घ्यायचं त्याचा उद्देश असतो. ते पूर्वीपासून माझंही मन की समाधानी असायला पाहिजे, नुसतं हाव नकोय पैशाची. आयुष्यात आपल्याला समाधान हे फार महत्त्वाचं असतं.
आपण नुसतंच पैसा बघून किंवा मोठी मोठी स्वप्न बघून उपयोग नसतो. स्वप्न जरूर बघावीत, पण समाधान हे फार महत्त्वाचं आहे आणि ते मला केळशीमध्येच सापडले. इथलं गावगाड्याचं गणित पर्यटनावर विसंबून असलं तरीही ग्रामस्थांचा परमोच्च आनंद सण समारंभांच्या अवतीभोवती असल्याचं आपल्याला दिसेल. म्हणूनच मी यावर्षी रथयात्रेला मुद्दामच आलोय. काही क्षण मी या रथयात्रेत रमलोही. इथं गावकऱ्यांनी मला त्यांच्यात सहज सामावून घेतलं. आजूबाजूच्यांशी चर्चा केली तर समजलं ह्या उत्सवात गावकरी गेली अनेक वर्ष खरं तर माणुसकीचा रथच पुढे घेऊन जात आहेत. रथोत्सव तो तर अगदी पेशवेकालीन पद्धतीने इथे साजरा केला जातो. चंद्राच्या कलेप्रमाणे हा उत्सव ॲडजस्ट केलेला आहे आणि ज्या वेळेला चंद्र मावळतो तेव्हा आमचं कीर्तन संपतं. त्याचं कारण असं आहे की जेव्हा चंद्र मावळतो तेव्हा तू घरी गेला पाहिजे. तो माणूस शेतकरी आहे, त्याची म्हैसचं दूध काढायचं असेल, गाईचं दूध काढायचं असेल, जेणेकरून त्याच्या दैनंदिन जीवनात कुठेही व्यत्यय न येता अध्यात्म कसा करावा याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आमचा उत्सव आहे. तो जो रथ फिरतो म्हणजे आम्ही लहानपणापासून त्या खांद्यावर घेऊन फिरलेलो आहोत. अजूनसुद्धा एवढं वय झालं तरी असं वाटतं 5 मिनटं तरी जावं रथाखाली. ह्या ठिकाणी महालक्ष्मी केळशीची ही फारच प्रसिद्ध अशी या ठिकाणी देवी आहे आणि दरवर्षी चैत्र पौर्णिमेला म्हणजे हनुमान जयंतीला या ठिकाणी या देवीची यात्रा भरते. त्यावेळेला इथे प्रत्येक जातीचे आणि प्रत्येक कुळाचे या ठिकाणी या देवीचे रथ खेचण्यासाठी जी स्पर्धा होते, जी चुरत चालते, ती बघण्यासारखी असते आणि यातूनच आपल्याला एकीचं दर्शन होतं. शिमगा म्हटलं की हुल्लडबाजी, रंग उडवणं, आजकट विस्कट हे करणं. आमच्या इथला शिमगा तुम्ही बघाल या. इथं जो शिमगा उत्सव साजरा केला जातो तो काळभैरवच्या देवळातून संकासूर बाहेर निघतात आणि पूर्ण गावात प्रत्येक घरात जाऊन आरती वगैरे करतात. तर शिमगा उत्सव पण पाहण्यासारखा असतो. केळशी गावामध्ये सर्वात मोठा एक उत्सव गणपती असतो. इथला गोविंदा, इथला पळीतेचा नाच असे अनेक सण आहेत जे पाहण्यासारखे असतात आणि एकदा पर्यटकांनी पाहिले की ते रेग्युलर ह्या सणांना येत राहतात गावामध्ये आणि त्याचा आनंद घेतात. शिवछत्रपतींच्या पावन स्पर्शाने पुण्य झालेल्या केळशीला सुंदर इतिहास असणारच. केळशी गावाला एक सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. तर ती कशी, तर याकूब बाबांचा दर्गा इथे आहे. तो शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे. तर याकूब बाबांनी शिवाजी महाराजांना त्यांच्या मोहिमांसाठी भरपूर मदत केली होती. त्यानिमित्त याकूब बाबांचे आणि शिवाजी महाराजांचे चांगले संबंध होते. त्यांनी दर्गा बांधला. त्याच्या पश्चात संभाजी महाराज, बाजीराव पेशवे असे 2-3दा त्यांनी भेटी दिल्यात दर्ग्याला. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. याकूब बाबा हे एक अवलिया होते
आणि ते सिंध प्रांताकडून कधी आले माहीत नाही. पूर्वी केळशी हे बंदर होतं आणि त्या ठिकाणी ते हमाली करत, आणि हमाली करताना हा कुठला तरी माणूस आलेला आहे. तेव्हा काही दिवसांनी त्या लोकांच्या असं लक्षात आलं की हा हमाली करतो खरा, पण ह्याच्या डोक्यावर सामान टेकतच नाही. हा म्हणता त्याची कीर्ती पसरली. आम्ही त्यांच्या घरी अस्सल कोकणी जेवण जेवलो. शहरामध्ये तर एक तर डबा सिस्टीम आहे, सगळ्यांना ऑफिसमध्ये डबा घेऊन जायला लागतो. पण तेच इथे आल्यानंतर आम्ही केळीच्या पानावर सागर संगीत ते छान मांडून देतो, तर ते पाहूनच लोक खूप खुश होतात. अगदी छान डाव्या बाजूला सगळ्या चटण्या, लोणचं, लिंबू वगैरे, भाज्या, उजव्या बाजूला चपाती, असं सगळं छान भात, डाळ. तर हे बघूनही लोक खुश होतात. आम्हालाही ते आवडतं द्यायला, की हे मिळत नाही शहरामध्ये, हे मुश्किल होतं. तर त्या दृष्टीने लोकांना ते खूप आवडतं. अभी मैं पूना में थी तो वहाँ की मेरी कुछ पहचान की फ्रेंड थी, वो भी कोकण से ही थी. तो उनको पता चला मेरी शादी यहाँ कोकण में हो रही, तो उन्होंने पहले मुझे बताया कि वहाँ के लोग बहुत अच्छे हैं, भोले हैं. जैसे वो गाना है ना, यहाँ का कोकणची माणसं साधी भोळी, त्यांच्या काळजात भरलं शाळीचं पाणी. तो वैसा मैंने इन लोगों में देखा. सकाळी लवकर उठलो. मला केळशीच्या किनाऱ्यावरची कासवांची पिलं पाहायची होती. वेळास इथून जवळच आहे, पण केळशीला अजिबातच गर्दी नव्हती. मी कासवांच्या अगदीच जवळ होतो. केळशीचा समुद्रकिनारा मोठा असल्यामुळे बऱ्याच कासविणी येतात आणि अंडी देऊन जातात. तर इथेही त्याची सुरक्षित ठेवले जातात त्या अंडी आणि देखभाल केली जाते. ह्या पाण्यातलं एवढं मोठा कासव आहे. हा अंडी घालायला आल्याच्या नंतर हा पहिली वाळू चेक करतो. सुक्या वाळू झालं त्याचा टेम्परेचर त्याच्या तोंडाने थोडंसं एवढं रुतवतो. त्याच्यानंतर तिथला टेम्परेचर बघतो. माझी इथं अंडी जर सुरक्षित ठेवली तर माझी पिल्लं येतील का. जर त्याला जर ती जागा जर परिसर त्याला पसंत म्हणजे चॉईस झाला तर त्याच्यानंतर त्याला माहिती असल्यामुळे तो अंडी तिथे घालतो. त्याच्यानंतर त्याचं काम झाला का ती परत कासव माघारी परत पाण्यात जाते. त्याच्यानंतर आम्ही ते अंडी तिथून ह्या सुक्या वाळूतून आम्ही आमच्या हॅचलिंगमध्ये शिफ्ट करतो. त्याच्यानंतर ते आम्हाला माहिती असतो ही 55 दिवसांनी त्याची पिल्लं तयार होतात. मग त्याच्यानंतर आपण जी तारीख देतो तारखानुसार आपल्याला ते 2-2 तासांनी, म्हणजे आज आपल्याला माहिती आहे आपली डेट ओपन आहे तर आपल्याला 2 दिवस आधी 2-2 तासांनी फेऱ्या मारायला लागतात. तर त्याचा असा पेट्रोलिंग करायचं बाबा तर कोणाच्या न म्हणजे प्राण्यांच्या हाताला कावळा बिवळा हे सगळा सुरक्षित त्याची जोपासना करणं काम आमचं असतो. आम्हाला असं वाटतं आम्ही एवढ्या वर्ष काम करतो आम्हाला तर आनंदच असतो. आमचा रोजचाच काम आहे ते बघितल्यावर आम्हाला लगेच वेगळा आमचा माऊळ बनतो. तर आमच्यापेक्षा त्यांचा किती माऊळ बनत असतो ते आम्हाला पण आनंद वाटतो. आणि त्यांच्याकडे बघून त्यांचे चेहरा बघून किंवा पिल्लं बघितल्यावर त्यांना तिथे आल्यावर जावसं वाटत नाही. ती पिल्लं पाण्यात गेली तरी पण तिथेच उभे राहतात. कासवांसारखाच ह्या गावचा पायंडा पडलाय. इथून कितीही दूर गेलेली माणसं केळशीला पुन्हा पुन्हा येतातच. ते आपलं मूळ विसरत नाहीत. पर्यटक जेव्हा इथे येतात तेव्हा त्यांना ग्रामस्थांच्या मनावर मोहर फुलतो. आपुलकीनं पाहुणचार होतोच. जेव्हा पर्यटक पहिल्यांदा गावामध्ये येतो, केळशी गाव
व्यवस्थितपणे पाहतो, समुद्रामध्ये पोहण्याचा आनंद घेतो, त्यानंतरच त्याची प्रतिक्रिया अशी असते की आम्ही पुन्हा येणार. केळशीमध्ये येणं म्हणजे डिटॉक्स गोळी घेण्यासारखं आहे असं पर्यटक म्हणतात. एक कलाकार म्हणून केळशीसारख्या ठिकाणी येणं माझ्यासाठी खरं तर भाग्याची गोष्ट होती आणि इथून मी 15 दिवस राहिलो. दरम्यान मला जाणवलं की हे गाव खूप सामाजिकदृष्ट्या खूप जास्त समृद्ध आहे. इथं 12 बलुतेदार आहेत, बरीचशी मंडळी आहेत, हिंदू मुस्लिम बांधव आहेत आणि ह्यांचा एकोपा हा मला खूप महत्त्वाचा वाटतो. म्हणजे एक आर्टिस्ट म्हणून नाही, माणूस म्हणून मला ते खूप भावलं. जेव्हा जेव्हा मी हे सगळं बघतोय तर माणुसकीचं पदोपदी दर्शन आपल्याला इथे पाहायला मिळतंय आणि ही जी गोष्ट आहे ही प्रत्येकाने शिकण्याजोगी आहे. इथे येणारा प्रत्येक पर्यटक हे बघितल्यावर भारावल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं प्रत्येकाने इथं यावं आणि इथल्या लोकांशी संवाद साधावा, इथल्या लोकांना भेटावं. मी केळशीमध्ये येते ती अगदी 3 महिन्यांची असल्यापासून. मी इथे राहते आहे भारजाईनमध्ये. इथे ज्या वेळेला मी येते, मी ज्या वेळेला काकूंना भेटते तेव्हा माझ्यासाठी ते एक दुसरं माहेर असतं की हो मी आली आहे, मी माझ्या आजोळी आली आहे, मी माझ्या माहेरी आली आहे. माझ्या मुलाला अगदी त्याच्या सख्ख्या मामाने जितक्या प्रेमाने विचारपूस केली असती आणि एंटरटेन केलं असतं तितक्याच प्रेमाने आम्ही ते एंटरटेन करतो आहे. गेले 3 त्याचे बड्डे आम्ही आवर्जून इथे येऊन सेलिब्रेट करतो आहे. अगदी तितक्याच प्रेमाने दिव्या त्याच्यासाठी केक तयार करते. सो हे जे प्रेम आहे, ही आपुलकी आहे, ही इथे मिळू शकते, जी आपल्या कुठल्याही वेल एस्टॅब्लिश टुरिस्ट प्लेसमधल्या हॉटेलमध्ये मिळणार नाही. इथले जे बीचेस आहेत त्या गोष्टी, ते एन्व्हायरमेंट तुम्हाला फक्त इथेच मिळू शकतं. ते गोव्यात जाऊन मिळू शकत नाही किंवा इतर कुठल्याही टुरिस्ट प्लेसला ते मिळू शकत नाही. एक अभ्यासात असं म्हटलेलं आहे की पर्यटन व्यवसाय जो करतो तर त्या पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून एक 38 ते 40 जणांना रोजगार मिळतो. तर नक्कीच हा व्यवसाय म्हणजे आपण जर जगाचा अभ्यास केला तर पर्यटनावर काही देश चालतात. त्यामुळे कोकणाला जर महत्त्व देऊन पर्यटन इथं वाढलं तर नक्कीच इथं जी भाजी बनली जाते, इथं जी आपण शेती केली जाते त्याला मार्केट शोधावं लागणार नाही. बऱ्याचशा गृहिणी आहेत त्या उत्तम प्रकारे सगळ्या प्रकारचे पापड बनवू शकतात, लोणची बनवू शकतात, पण मार्केट उपलब्ध होत नाही. जर पर्यटक वाढले तर त्यांना मार्केट ॲटोमॅटिक उपलब्ध होईल आणि त्याचा फायदा गावातल्या सगळ्या लोकांना होऊ शकतो. सकाळी नाश्त्याला कोणाला उपमा, थालीपीठ वगैरे, मोदक किंवा घावणे, पोहे असं देतो. पर्यटक वाढले त्यातून आम्हाला पण फायदा होईल, तर लोकांना पण फायदा होईल केळशीतल्या. हमारे जैसे यंगस्टर को, जैसा कि हमारे मोहल्ले में सब मेरे एज के ही है, रोज़गार भी मिलेगा, टूरिस्ट आएंगे तो हमारे मोहल्ले में बोट राइडिंग भी है, बाहर जाके वहाँ पे राइड वगैरह भी करा सकते हैं उसको. जे पर्यटक गावामध्ये येतील त्यांना मी आवाहन करीन की जेव्हा तुम्ही गावामध्ये येता त्यावेळेस तुम्ही त्या निसर्गाचा आनंद घ्या. गावाचं पर्यावरण कसं सुरक्षित राहील त्याकडे लक्ष द्या. नाही तर प्लॅस्टिकच्या बॉटल्स, काही जण दारू घेणारे असतात त्यांच्या बॉटल्स वगैरे असतात ते तिथेच टाकून निघून जाणं, तसं त्यांनी करू नये. गावाची सुंदरता टिकवून गावाचा निसर्ग सौंदर्याचा आनंद घेऊन त्यांनी ही ट्रिप त्यांची एन्जॉय करावी. असं पर्यटकांना हे गाव सुखी करतं, शांतताही देतं, आयुष्याचे धडे देतं. इथं विसावा घ्यायला सांगतं. रोजच्या धकाधकीच्या जगण्यातून थोडं थांबायला शिकवतं. हे गाव जणू मला आजोळच वाटतं. असं वाटतं केळशीचं स्वप्न मला रोज पडावं. मी समुद्राला मिठी मारावी, ह्या धुंद वाऱ्यासवे मी इथं वाहत यावं. मी कासव व्हावं आणि दुनियेच्या अथांग सागरातून शांतीचा किनारा शोधत पुन्हा 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 केळशीला येत राहावं.